चैत्या हाच तो चान्स आहे ज्याची मी वाट बघत होतो. फक्त मुंबई पुणे नाही, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, यवतमाळ एक एक करत अख्खा महाराष्ट्र कव्हर करायचा आपण. बास भाई, असं जर झालं ना तर एक दिवस असं येईल की महाराष्ट्रात फक्त आपलंच नाव असणार, मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. भाई भाई, आपण कॉलेजेसला पण पॅकेजेस देऊयात ना. ते त्या कॉलेज टूर्स नाही, ऑफिसेस पण एक एक करत सगळं कव्हर करायचं आपण. बेस्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स काय असतं ना हे आपण दाखवून द्यायचं. चैत्या मोठं ऑफिस, खाली गाड्याच गाड्या, हाताखाली माणसं. चैत्या महाराष्ट्रात नाही, देशभरात मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव झालं पाहिजे. ब्रँड मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ब्रँड झाला पाहिजे, ब्रँड. पाच भाई, भाई आता मागे नाही हटायचं. तुला काय पण प्रॉब्लेम आला ना, चैतन्य शेट उभा आहे. डायरेक्ट धूम धडाका. होते विचार विचार, तू प्रश्न विचार. तू प्रश्न विचारल्याशिवाय माझा दिवस मावळणार नाही. सर तुम्ही सर, अनिकेतचं प्रेझेंटेशन तुम्ही पाहिलंच नाहीत, मग तुम्हाला कसं कळलं की त्याला टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस करायचा आहे ते? गोप्या, डोळे बंद असताना असो तू इकडे आलायस, तुला प्रश्न विचारायचा आहे हे मला कळू शकतं. तर मग त्याला तोच बिझनेस करायचा आहे हे नाही ओळखू शकत मी. पण सर, त्यांनी जर तुम्हाला या बिझनेससाठी नाहीच म्हटलं असतं तर? तरी सुद्धा मी त्याला तोच बिझनेस करायला लावला असता. कसं आहे ना भोपे, लोक उडणाऱ्या पक्षाचे पंख मोजतात, मी पाण्यात डुबकी मारून उडणाऱ्या पक्षाचे पंख मोजतो. अच्छा अच्छा, म्हणजे हा समर प्रताप जागीरदार कोणाच्याही तालावर नाचत नाही, तो नाचायला लावतो. चिडून नाही, प्रेमानं, गोड बोलून. तू नाच. सर मी हा नाच, हे घे गोड खा. अरे खा रे, खा आणि नाच. हा सर नाही. नाच. म्हणून तुला किती वेळा सांगितलंय ही अशी दगदग करू नकोस. मी तुला आज कुठेही सोडणार नाहीस, इथे माझ्या समोर बसून राहायचंय. हल्ली तू बोलत पण नाही माझ्याशी. तुला माहितीये ना, तू माझ्याशी नाही बोललीस तर माझा दिवस छान जात नाही. आणि अच्छा, म्हणजे आता मी कबाब मिळती. हो, तू सारखं आमच्या दोघांच्या मध्ये येतेस. सासू आई, आईला काय सांगतेस? घाबरलास ना? सासू आई आज सकाळी लवकर गेलीये कामाला. कुठे? देशमुखांकडे एक्स्ट्रा पोळ्यांची ऑर्डर होती. अच्छा. मनू, तू पण उशिरा जा ना आज ऑफिसला. आणि बस तिच्याशीच गप्पा मार. जोगवा घाल ग माये. जोगवा घाल ग माये.
येते हा मनू. आले आले. पोरी, नशिबाचं फेर कुणाला बी चुकत नाही. वादळ येणार आहे. वादळ, सावध राहा. कुकवाला जप. येणारी वटपौर्णिमा तुझी परीक्षा घेणारी असणार आहे. आईवर श्रद्धा ठेव. आई भवानीचा उदो उदो. आई भवानीचा उदो उदो. आई भवानीचा उदो उदो. आई ग. आई आई ग. आई आई काय होत आहे? चक्कर येते का? हो. बस सत्यजित. आई ग. बस सत्यजित, आईच्या गोळ्यांचा बॉक्स घेऊन ये ना. सावकाश. आलो आलो. आई काय झालं? काय होतंय? मला कसं तरी होतंय रे. ताप आलाय का? हे घे. आई पाणी घे. काय काय होतंय तुम्हाला? अरे अचानक चक्कर आली. आई सकाळची गोळी घेतलीस? नाही. आई तुमचं काय चाललंय? तुम्ही तुमच्या नेहमीच्या गोळ्या घेत नाहीयेत का आता? नको मला ती औषध. ते वास मला सहन नाही होत. मळमळतं रे मला. आई असं कसं चालेल ग? गोळ्या नको, औषधं नको, डॉक्टर नको, अशाने बरं वाटणार आहे का? सत्यजित, ही रात्रीची गोळी संपली आहे, आणशील का? हा हा, ती- मी आणतो. तोपर्यंत त्यांना लिंबू पाणी वगैरे काहीतरी दे निदान. हो हो. आई गोळी घे. नको मला. टेन्शन दूर झाल्याशिवाय मला काहीही सुचणार नाही. नको मला. ते फेकून देते औषध आणि गोळ्या. मला माहितीये तू गोळी घ्यायला तयार कशी होशील ते. वादळ येणार आहे. कुकवाला जप. येणारी वटपौर्णिमा तुझी परीक्षा घेणारी असणार आहे. मनू, डबा घेतलास का? मनू, तू त्या बाईचं म्हणणं का मनावर घेतेस? त्या म्हणाले तसं वादळ आलं. असं काही होत नसतं. हे बघ, विश्वास आणि अविश्वासाचा प्रश्न आहे. तू जास्त विचार करू नकोस, ऑफिसला जा. चल आटप, चल चल. ताईचा फोन. आत्ता हा ताई बोल. हा मनू, कामात आहेस का ग? नाही बोल ना. अगं बाबा गावी गेलेत ना, तर ते परवा येणार आहेत. आणि आईला जरा काय झालं? तब्येत बरी नाहीये का तिची? नाही बरी आहे ती. आज जरा तिला चक्कर येते. काय? नाही टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. खरं तर आई म्हणत होती की मनूला सांगूच नकोस म्हणून, पण मला वाटलं तुला सांगावं म्हणून फोन केला. मी काय म्हणत होते की भेटायला येणं शक्य नसेल तर एक कॉल करशील का तिला? बरं वाटेल तुझ्याशी बोलून. हो, पण काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नक्की नाही मनू, काळजी करण्यासारखं काही नाहीये, काही सिरियस नाहीये. हा, सारखी आठवण काढत असते तुझी, म्हणून फोन केला. तू प्लीज काळजी घे ना तिची ताई. हो बरं, ठेवू फोन. आणि काही लागलं तर कळव. हो कळवते. तू पण काळजी घे. बाय. चला गोळी घ्या. मेघा,
कशाला फोन केलास मनूला? अगं बरं वाटेल मला. आई, मनूला काळजी वाटते ग तुझी. घरी येत नसली म्हणून काय झालं? हं? चल, घे. नकोय मला गोळे. त्या कोर्टाच्या निकालाचं सुद्धा काय झालं ना काय माहित. यांचा फोन आला होता, म्हणाले परवा येतो म्हणून. कामाचं काय झालं विचारलं तर विषय बदलला. धड काही सांगतील का? शी, माझ्या जीवाला उगाच घोर लागलाय. सगळी कटकट मागे लागलीये नुसती. काय करावं? गुरुजींना विचारून शांत करावी का? आई नको ना ग काळजी करूस. चल घे ना ग. त्यात विचार कसला करतेस? अगं आईला भेटून ये जा. आणि त्या बाई म्हणाल्या तसं निव्वळ योगायोग आहे. आणि म्हणून आता या क्षणी काय महत्वाचं आहे? आई, हो ना? आणि राहिला प्रश्न बाबांचा, तर त्यांना फोन करून सांगून टाक ना की आईला बरं वाटत नाही, मी घरी येते. नको. नको काय? फोन लाव लाव. बंद आहे फोन बाबांचा. पुन्हा ट्राय कर. कर. बंद आहे. मेसेज कर. कर. केला. गुड. येते. जाता जाता घरी जाऊ. म्हणून जा म्हणालोय मी. जा. हा भोपे सर. मानसी मॅडम, आर यू बिझी? नाही बोला ना. ॲक्च्युली समर सर मेसेज यू. अनिकेत यू होम कम. घरून येताना तुम्ही अनिकेतच्या प्रेझेंटेशनचं पेनड्राईव्ह घेऊन या. सर मी काय म्हणते, अनिकेतनेच ऑफिसमध्ये येऊन प्रेझेंटेशन दिलं तर चालणार नाही का? बट वाय? अहो कारण मी घरून निघाले आणि आईला भेटून मग ऑफिसला येणार होते म्हणून म्हटलं. मानसी मॅडम, काय सर? नॉट फॉर यू. हॅलो, कट झाला वाटतं. मानसी मॅडम गोईंग होम. काय? बघा सत्य. मानसी मॅडम परत का फोन करतायत? अरे हो, मीच कट केला होता. हॅलो. एक मिनिट. का ठेवलंय मी ह्याला कामावर? मानसी मॅडम गोईंग होम. तुझं हे इंग्लिश बाजूला ठेवून नीट सांगणारस का? मानसी मॅडम माहेर जाऊन मग इथे येत आहेत. माझ्या गावात. बोप्या, एक काम कर, तू त्यांच्या घरी जा. मी घरी जा आणि पेनड्राईव्ह घेऊन ये. सांग सांग सांग. हॅलो, ॲक्च्युली मानसी मॅडम, दॅट अनिकेत वी अनिकेत आणि आम्ही ठरवू. ओके. हा हॅलो. सर पण मी तिथे. भोप्या भोप्या भोप्या, क्वीन जर मिळवायची असेल तर सगळ्या आघाडींवर एक पाऊल पुढे असावं लागतं. अंडरस्टँडिंग नॉट. त्या माहेरी चालल्यात म्हणजे भांडण मिटलं असेल का रे? काय माहिती नाही. नाही नाही नाही, असं होऊन नाही चालणार. चला, समर प्रताप जहागीरदार. ब्रेक करायची वेळ आली. आई ठीक आहे.
लिंबू सरबत तरी घे ना. कशाला फोन केलास ग मनूला? मग तू ऐकतेस का माझं? नाही ना. येते ना मनू? मनूला कॉल का केला म्हणून तू आता चिडली होतीस माझ्यावर, आणि आता विचारते मनू येते का म्हणून. काहीतरी बोलली असेलच ना. पण आई, मी दिवसभर तुझी सेवा करत असते तर तुला माझं अजिबात कौतुक नाहीये. तिने साधा फोन पण नाही केला तर तिची आठवण काढतीयस. मनू आली वाटतं. आई तू बस, मी बघते. मनू ये ये. आई मनू बरी आहेस ना? मला काय धाड भरली आहे, बरी आहे मी. आराम कर, बस बस बस. हो हो. मनू बरं झालं तू आलीस. आता तूच दे औषध आईला. सकाळची गोळी पण घेतली नाहीये तिने. आई अगं असंच पाहिजे तुला. घे. आता कशी गेली गोळी पोटात? माझ्या हाताला काटे आहेत ना. ताई तू त्रास देऊ नको ग आईला. तू तिची बाजू घेऊ नकोस. आता काय मनू आली आहे ना म्हटल्यावरती आई एकदम ठणठणीत होणार आहे. आई आणि तू जरा ताई सांगते ना ते ऐकत जा. उगीच हट्ट करू नको. ऐक ऐक. बरं चला आता येते मी. हा अगं लगेच कुठे निघालीस? थांब ना जरा. अगं नको, वेळेत ऑफिसला पोहोचायचंय. येते. मनू आत्ताच आलीयस ना, चहा पिऊन जा, पटकन टाकते. नको ताई, आत्ता चहा नको, परत उशीर होईल. आई बाबा बरे आहेत ना? हो बाबा बरे आहेत. त्यांचा फोन येऊन गेलाय, परवा येणार आहेत ते. ठीक आहे, तू काळजी घे आणि वेळेत औषधं घेत जा. हो चला येते. अगं सत्यजित आला असेल, दार उघड. थांब ताई, बघते मी. जातेच आहे ना. बाबा बाबा थांबा. बाजूला. बाबा आधी माझं ऐकून घ्या. तुम्ही जोपर्यंत माझं म्हणणं ऐकून घेत नाही तोपर्यंत मी तुम्हाला जाऊ देणार नाही बाबा.